ओके, तर तुम्हाला सुद्धा माझ्यासारखी ऑनलाईन अकॅडमी जी आहे तर ती चालू करायची आहे तुमच्या रिस्पेक्टिव्ह फील्डमध्ये, तर ते कोणतंही असू शकतं. तर तुमचे भरपूर कॉमेंट्स येत होते की आम्हाला सुद्धा ऑनलाईन अकॅडमी चालू करायची आहे, तर लेक्चर्स रेकॉर्ड कसे करायचे, सिलेबस कसा ठरवायचा, ते रेकॉर्डेड लेक्चर्स प्ले कसे करायचे किंवा लाईव्ह कसे घ्यायचे. तर या भरपूर गोष्टींची तुम्हाला माहिती हवी होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या ऑनलाईन अकॅडमीमध्ये स्टुडंट्स कसे येणार आहेत, त्याची मार्केटिंग जी आहे तर ती तुम्हाला कशा पद्धतीने करायच्या. तर तुम्ही कोणीही असू देत, म्हणजे तुम्ही अगदी गृहिणी असू देत, वर्किंग प्रोफेशनल असू देत किंवा स्टुडंट असू देत, तुम्ही तुमच्या रिस्पेक्टिव्ह फील्डमध्ये ऑनलाईन अकॅडमी जी आहे तर ती चालू करू शकता. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही गृहिणी असाल तर तुम्ही केक मेकिंगचे क्लासेस घेऊ शकताय, आरी वर्क शिकवू शकताय, मेहंदी शिकवू शकताय किंवा एज्युकेशनल फील्डमध्ये जर तुम्ही स्पोकन इंग्लिश घेताय, ग्राफिक्स शिकवताय, तर याच्याशी रिलेटेड कुठलाही पार्ट जो असेल तर तो तुम्ही ऑनलाईन अकॅडमी थ्रू इतरांना तुमची कला जी आहे ना तर ती इतरांपर्यंत पोहोचवू शकताय. कुकिंगचे पण क्लासेस तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर जर तुम्ही वर्किंग प्रोफेशनल असाल, जर तुम्हाला कॉर्पोरेटमधली खूप छान माहिती असेल तर तुम्ही कम्युनिकेशन स्किल्स, सॉफ्ट स्किल्स असतील किंवा इंटरव्ह्यू स्किल्स असतील, तर असे छोटे छोटे कोर्सेस डिझाईन करून तुम्ही ऑनलाईन त्याची अकॅडमी जी आहे तर ती चालू करू शकता. आणि जर तुम्ही स्टुडंट असाल आणि जर तुम्हाला कॉलेज करत करत जर एक एक्स्ट्रा इन्कम स्वतःसाठी जनरेट करायचं असेल, फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर करूयात तुम्ही IT फील्डमध्ये आहात, तर तुम्हाला वेब डेव्हलपमेंट, ॲप डेव्हलपमेंट, तर या गोष्टी तुम्हाला खूप इंटरेस्टेड वाटतात किंवा तुम्ही त्या फील्डमध्ये एक्सपर्ट आहात किंवा तुम्ही ते शिकताय, तर सिम्पली तुम्ही याचे कोर्सेस जे असतील तर ते डिझाईन करू शकता. वेगवेगळ्या लँग्वेजेस असतात, जसं की सी असेल, C++, जावा असेल, HTML असेल बेसिक लँग्वेज, तर या सगळ्या लँग्वेजेस असतील तर त्या तुम्ही ऑनलाईन अकॅडमी थ्रू इतरांपर्यंत पोहोचवू शकता. तर थोडक्यात काय, तुमची कोणतीही कला जी तुम्हाला व्यवस्थित येते तर ती तुम्ही इतरांपर्यंत पोहोचवू शकता ज्यांना त्या कलेची गरज आहे. कारण सध्या बघा भरपूर गोष्टी ऑनलाईन झालेल्या आहेत आणि लोकांकडे इतका वेळ नसतो की त्या इन्स्टिट्यूटला व्हिजिट करतील आणि मग ते लेक्चर्स असतील तर ते अटेंड करतील, किंवा काही कंडिशन्स काही लोकांच्या अशा नसतात की ते तिकडे जायला जे असेल तर ते अफोर्ड करत. ऑनलाईन अकॅडमी आहे म्हटल्यावरती एक तर त्यांना त्यांच्या कम्फर्ट झोनमधून लेक्चर्स जे असतील तर ते अटेंड करायला मिळतात. सोबतच ऑनलाईन असल्यामुळे त्यांचे कोर्सेसचे फीज असतील तर ते सुद्धा अफोर्डेबल असतात. आणि अजून एक महत्त्वाचा पार्ट म्हणजे त्याचे रेकॉर्डिंग्स जे असतील तर ते सुद्धा तुम्ही त्यांना अवेलेबल करू शकता, सो दॅट जर त्यांचा काही लेक्चर वगैरे मिस झाला तर नंतरचा पार्ट जो असेल तर तो इझिली कव्हर करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे की ऑनलाईन अकॅडमी जी आहे तर ती कशा पद्धतीने चालू करायची. म्हणजे तुमचे लेक्चर्स असतील ना तर काही लेक्चर्स तुम्हाला रेकॉर्डेड करावे लागतात, काही लेक्चर्स असतील तर ते तुम्हाला लाईव्हमध्येच घ्यावे लागतात. फॉर एक्झाम्पल आता स्पोकन इंग्लिशचा क्लास आहे तर तो तुम्हाला लाईव्हमध्येच घ्यावा लागतो. लाईव्हमध्ये का घ्यावा लागतो, कारण इतरांचे सुद्धा तुम्हाला इंटरॅक्शन्स हवे असतात ना, स्टुडंटना सुद्धा तुम्हाला बोलायला द्यावं लागतं, त्यांना बोलायला सांगायला लागतं, रीडिंग करायला लावायला लागतं. तर या भरपूर गोष्टी असू शकतात. आता ग्राफिक डिझायनिंगचा जो कोर्स आहे तर तो रेकॉर्डेड आपण घेऊ शकतो, पण लास्टला स्टुडंटचे काही डाऊट्स वगैरे असतील तर ते सॉल्व्ह करण्यासाठी लाईव्ह जावंच लागतं. ठीक आहे, तर अशा प्रकारचे वेगवेगळे पार्ट्स असतात. मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे कशा पद्धतीने तुमचे सिलेबस ठरवायचा, कशा पद्धतीने तुमचे लेक्चर्स रेकॉर्ड करायचे, ते कशा पद्धतीने प्ले करायचे. तर हा सगळा पार्ट मी तुम्हाला डिटेलमध्ये आजच्या व्हिडिओ थ्रू एक्सप्लेन करणार आहे. तर सगळ्यात पहिला तुमची स्किल काय आहे आणि त्या स्किलची इतरांना किती गरज आहे तर हे समजणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्या अकॉर्डिंगली तुम्ही थोडंसं त्याच्यामध्ये वर्कआउट करा, थोडे नोट्स वगैरे काढायला लागा. नोट्स काढताना सगळ्यात जास्त वापर तुम्ही ChatGPTचा करू शकता. ChatGPT मी खाली लिंक देते. ChatGPTवरचा आपला व्हिडिओ जो आहे तर तो राहिला आहे. तुमचा खूप कॉमेंट्स आल्यात ChatGPTवरती, तर यस त्याच्यावरती सुद्धा आपण एक व्हिडिओ डेडिकेटेड व्हिडिओ जो आहे तो नक्की मी बनवेन. तर मी सिम्पली लिंक देते ChatGPTची. तर ChatGPTवरती जाऊन सिम्पली तुम्ही सर्च करू शकता की सिलेबस फॉर तुमचं जे काय असेल ते. फॉर एक्झाम्पल तुम्हाला करायचं असेल सॉफ्ट स्किल्सशी रिलेटेड काही कोर्स डिझाईन करायचा, तर सिलेबस फॉर कम्युनिकेशन स्किल्स किंवा सॉफ्ट स्किल्स किंवा सिलेबस फॉर HTML, जावा, सिलेबस फॉर आरी वर्क, सिलेबस फॉर मेहंदी. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही ChatGPTला ॲड करू शकता आणि मग सिम्पली ChatGPT तुम्हाला एक कस्टमाइज सिलेबस जो आहे तर तो देईल. मग इथे ChatGPTला तुम्ही असं पण मेन्शन करू शकता की 30 डेजमध्ये घ्यायचं आहे, 15 डेजमध्ये घ्यायचं आणि त्या अकॉर्डिंगली सिलेबस दे. त्या अकॉर्डिंगली सिलेबस तुम्हाला ChatGPT थ्रू जो आहे तर तो मिळून जाणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट तुमचा सिलेबस डिसाईड करणं, म्हणजे काय काय तुम्ही शिकवणार आहात तर ते डिसाईड करणं. त्याचं ड्युरेशन फिक्स करणं, म्हणजे किती दिवसाचा कोर्स असणार आहे, 1 महिन्याचा, 1.5 महिन्याचा, 6 महिन्याचा, तर ते डिसाईड करणं. त्याच्यानंतरचा महत्त्वाचा पार्ट म्हणजे फीज तुमचे काय असणार आहे तर ते डिसाईड करणं. तर मी तुम्हाला सजेशन देते की इनिशियल स्टेजला तुमचे फीज जे असतील तर ते थोडेसे कमी ठेवा. आणि ऑनलाईन म्हटल्यावरती फीज कमी आणि तुमचे जास्त क्वांटिटी स्टुडंट्स तुम्ही घेऊ शकता आणि फीज अफोर्डेबल देऊ शकता, सो दॅट तुम्हाला आणि स्टुडंट्सना दोन्हीला तो जो आहे तर तो बेनिफिट होईल. आणि त्याच्यानंतर
लास्ट वन म्हणजे तुमचा वेळ काय असणार आहे. जर तुम्ही लाईव्ह लेक्चर्स घेताय ना तर तुमचे टायमिंग काय असणार आहे आणि तुम्ही जो टार्गेट ऑडियन्स करताय तर तो त्या टायमिंगला अवेलेबल असणार आहे का. फॉर एक्झाम्पल माझ्या बघा मी ग्राफिक डिझायनिंगचे क्लासेस घेते तर माझं टार्गेट ऑडियन्स कोण आहे. सध्या तर लेडीज पण आहेत आणि वर्किंग प्रोफेशनलसुद्धा भरपूर प्रमाणात जॉईन करत आहेत, स्टुडंट्स पण जॉईन करत आहेत. त्यामुळे मी लेक्चर दुपारी पण घेते आणि रात्री 8 ते 9 पण घेते. ठीक आहे, तर असे दोन टायमिंगमध्ये मी डिवाईड केलेले आहेत. तर तुम्हीसुद्धा तुमचा जो ऑडियन्स आहे तो कधी ॲक्टिव्ह असणार आहे. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही स्कूल स्टुडंट्सना शिकवताय तर सकाळी 11 ते 12चा टायमिंग घेऊन तुम्हाला नाही चालणार आहे, कारण त्या वेळेमध्ये ते विद्यार्थी असतील तर ते शाळेमध्ये असतात. एक तर तुम्हाला मॉर्निंग लवकर किंवा मग तुम्ही इव्हिनिंगला लेट इव्हिनिंगचे लेक्चर्स जे असतील तर ते घेऊ शकता. तर पहिला तुमचं डिसाईड करा ह्या सगळा स्ट्रक्चर काय असणार आहे आणि त्याच्या अकॉर्डिंगली तुमचा सिलेबस जो असेल तर तो प्लॅन करा. त्याच्यानंतर पॉईंट नंबर 2 की तुमचे लेक्चर्स तुम्ही लाईव्ह घेणार आहात की तुम्ही रेकॉर्डेड घेणार आहात. जर तुम्ही लाईव्ह घेणार असाल तर तुम्ही सिम्पली गुगल मीट वापरू शकता. गुगल मीटचं लेक्चर कसे चालू करायचे तर याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सिम्पली तुम्ही तिथून ते चेकआउट करू शकता. आणि जर तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर देणार असाल तर एकतर तुम्ही गुगल ड्राईव्हला ते लेक्चर्स अपलोड करून तुम्ही डायरेक्ट लिंक पाठवू शकता किंवा मी सजेस्ट करते तुम्हाला जरी तुम्ही रेकॉर्डिंग्स प्रोव्हाइड करणार असाल ना तरीसुद्धा लाईव्ह जा आणि लाईव्हमध्ये ते लेक्चर्स प्ले करा. म्हणजे काय करायचं, तुमचे सपोज तुमचे 10 लेक्चर्स असणार आहेत, ठीक आहे, तर 10 लेक्चर्स जे असतील ना तर ते रेकॉर्ड करून घ्यायचे. ठीक आहे, फर्स्ट टू 10th 10च्या 10 लेक्चर्स रेकॉर्ड करायचे. मग ते कसेही असू शकतात, जसं की मी आता तुमच्यासमोर बोलते तर असे फेस टू फेस पण लेक्चर्स असू शकतात. काही म्हणजे काही शिकवायचं असेल तर असं फेस टू फेस पण असू शकतं किंवा मग स्क्रीन मी दाखवते माझी लॅपटॉपची कम्प्युटरची, मग त्या स्क्रीनचं रेकॉर्डिंग मी करू शकते. ठीक आहे, तो एक पार्ट. आणि मग सिम्पली जर अजून एक ऑप्शन आहे, जर बोर्ड थ्रू तुम्हाला काय शिकवायचं असेल तर बोर्ड थ्रू शिकू शकता. टेलरिंग वगैरे असेल तर मग ते तुम्हाला स्टिचिंग कटिंग वगैरे ते करावं लागेल. तर ते तुम्ही डिटेलमध्ये जो पार्ट तुमचा इम्पॉर्टंट आहे ना तर तोच घ्यायचा, पण व्यवस्थित म्हणजे अगदी बेसिकपासून. म्हणजे असं नको वाटायला समोरच्याला की ऑनलाईन लेक्चर्स आहेत आणि आपल्याला काय कळत नाही, अगदी फास्टमध्ये शिकवतात, तर असं नको वाटायला. 2-3 दिवस तुमचं ड्युरेशन वाढलं तरी चालेल, पण तुम्हाला रेफरन्स थ्रू इतर स्टुडंट्स आले पाहिजेत. तुमचा फीडबॅक जो आहे टीचिंगचा तर तो पॉझिटिव्ह असला पाहिजे. त्यामुळे जितकं तुम्ही बेस्ट देऊ शकताय तर तितकं बेस्ट द्या. अगदी डिटेलमध्ये आज थोडाच पार्ट एक्सप्लेन करायचा, अगदी डिटेलमध्ये एका दिवसात 2-3 पॉईंट्स एक्सप्लेन नाही करायचे. एका दिवसात एकच पॉईंट, ड्युरेशन एक्सटेंड करायचं पण एका दिवसात एकच पॉईंट कव्हर करायचा. ठीक आहे, जर तुम्ही केकशी रिलेटेड काय करताय तर तिथे पण एका दिवसात एकच पॉईंट एक्सप्लेन करायचं. अशा अकॉर्डिंगली ड्युरेशन तुम्ही थोडंसं काय असेल तर ते इन्क्रीज करू शकताय. मग नंतर प्रॅक्टिससाठी वगैरे तुम्ही पुन्हा त्यांना थोडासा वेळ जो असेल तर तो देऊ शकताय. ठीक आहे, तर सेकंड पार्टमध्ये तुमचे रेकॉर्डेड लेक्चर्स तर सिम्पली रेकॉर्ड करायचे. मॅक्झिमम एका तासाच्या आतलेच लेक्चर्स जे असतील तर ते रेकॉर्ड करा. सिम्पली तुम्ही गुगल मीटवरती जायचं आहे. ठीक आहे, गुगल मीटचा मी तुम्हाला हे दिलेलं आहे, डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे गुगल मीट कसं ऑपरेट करायचं. तर गुगल मीटला जायचं आणि स्क्रीन शेअर करायची तुमची. ठीक आहे, तिथे खाली एक ऑप्शन असतो शेअर युअर स्क्रीन, म्हणजे तुमची स्क्रीन शेअर करा इतरांसोबत. आणि मग ती स्क्रीन शेअर करायची आणि स्क्रीन शेअर केल्यानंतर तुम्ही जो काही लेक्चर रेकॉर्ड केला असेल ना तर तो प्ले करायचा. एंटायर स्क्रीन करायचं आणि तुमचा जो काही लेक्चर असेल तर तो सिम्पली प्ले करायचा. इथे तुम्हाला दिसेल कशा पद्धतीने आपण करणार आहोत आणि व्यवस्थित त्या पद्धतीने करा. थोडंसं पहिला क्लास चालू करण्याच्या आधी थोडंसं स्वतःवरती ट्रायल करून बघा. म्हणजे तुम्ही क्लास चालू करा आणि त्यानंतर तुमच्याच फॅमिलीमध्ये कोणाला तरी 2-3 लिंक्स पाठवा. व्यवस्थित स्क्रीन दिसते का, आवाज येतो आहे का, तर हे चेक करा. लाईव्ह जाऊन बघा, लास्टला लाईव्ह जाऊन बघा, स्टुडंटचे मेसेजेस येत आहेत काय बघा. तर हा भरपूर पॉईंट आहे त्याच्यामध्ये, तर ते थोडंसं तुम्ही कवर करा. डिटेलमध्ये अजून एक मी तुम्हाला गुगल मीटचा व्हिडिओ जो असेल ना तर तो पण शेअर करेन. तर तो मी तुम्हाला या वीकमध्ये नक्की गुगल मीटचा आणि ChatGPTचा आवर्जून मी तुमच्यासोबत शेअर करेन. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच जे बेलायकॉन आहे ना तर ती पण हिट करा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला की त्याची नोटिफिकेशन जी आहे तर ती लगेचच तुम्हाला मिळून जाईल. ओके, तर तुम्ही लाईव्ह घेणार असाल तर डायरेक्ट तुम्ही स्वतः दिसू शकताय. ठीक आहे, किंवा तुम्ही तुमची स्क्रीन शेअर करू शकता. दोन्ही ऑप्शन्स आहेत तुम्हाला. आणि जरी तुम्ही रेकॉर्डिंग लावणार असाल तर शेअर एंटायर स्क्रीन करायचं आणि तुमचं जो काय रेकॉर्डिंग तुमच्या लॅपटॉपमध्ये असेल, मोबाईलवरती पण घेऊ शकताय. सिम्पली लॅपटॉप मोबाईलवरती ज्याच्यावरती असेल तर सिम्पली तो तुम्ही तिकडे प्ले करू शकता. त्यामुळे माझ्याकडे लॅपटॉपच नाही आहे, मी हे करूच शकत नाही, मला घेताच येत नाही, तर असं काहीही रिझन देऊ नका. मोबाईलवरून स्वतः इझिली तुम्ही गुगल मीटचे लेक्चर्स जे असतील तर ते स्टार्ट करू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर पॉईंट नंबर 3 येतो आहे की आता कोर्स तर डिझाईन झाला आहे, कोर्समध्ये काय काय शिकवायचं ते तर माहिती आहे, कोर्स रेकॉर्ड पण झालेला आहे. मग आता हा विकायचा कोणाला, सेल कोणाला करायचा, मार्केटिंग कशी करायची, तर हा तुमचा महत्त्वाचा पार्ट आहे जो की तुम्हाला
किती प्रॉफिट मिळणार आहे, तर हे त्याच्यावरती डिपेंड करते. किंवा तुम्ही जो वेळ दिलेला आहे तो कोर्स रेकॉर्ड करायला किंवा लाईव्ह जायला, तर त्याचं किती चीज होणार आहे, तर ते त्याच्यावरती डिपेंड करते. तर मार्केटिंगसाठी सगळ्यात बेस्ट ऑप्शन्स मी तुम्हाला सांगते, फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब आणि व्हॉट्सॲप. ठीक आहे, हे 4 प्लॅटफॉर्म्स तुम्हाला कंपल्सरी ॲक्टिव्ह करायचे आहेत. तुम्ही जे काही शिकवणार आहात, फॉर एक्झाम्पल बघा, मी ग्राफिक डिझायनिंग शिकवते, तर ग्राफिक डिझायनिंगचे रिलेटेड फ्री ट्युटोरियल्स मला माझ्या चॅनलवरती पोस्ट करावेच लागतील. मग मला असं नाही म्हणून जाणार की मी तर ऑनलाईन लेक्चर्स घेते, मी फ्री ट्युटोरियल दिले तर माझ्याकडे कोण क्लासला येणार, तर तसं नाही असतं ते. तर जितकं तुम्ही तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून नॉलेज देताय, तर तितकं समोरच्या व्यक्तीचा तुमच्यावरती ट्रस्ट बसतो आणि लोकांना समजतं की यस, या व्यक्तीला या फील्डबद्दल माहिती आहे, त्यामुळे आपण यांच्याकडेच क्लास लावूयात. त्यामुळे तुमच्याकडे क्लास जो आहे तो इझिली लावतात. जर तुम्ही केक रिलेटेड काय करताय, तर वेगवेगळे केकचे ट्युटोरियल्स तुम्ही त्याच्यामध्ये देऊ शकताय. म्हणजे अगदी 100% नाही सांगितलं तरी ॲटलिस्ट 50-60% कसं मिक्सचर केलं, काय केलं, किंवा त्याचा मेकिंग व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता. स्टिचिंग्स रिलेटेड सेम. त्यानंतर तुम्ही वेब डेव्हलपमेंट किंवा ॲप डेव्हलपमेंट करताय, तर त्याच्याशी रिलेटेड सेम तुम्हाला काही जे काही डेटा तुमच्याकडे अवेलेबल आहे, जो तुम्ही ऑनलाईन पोस्ट करू शकता, तर तो पोस्ट करायचा. आणि ऑनलाईन पोस्टिंग पण कन्सिस्टंटली करायचं. असं नाही की एका आठवड्यामध्ये 4-5 व्हिडिओ केला, त्यानंतर 2 आठवडे काहीच पोस्ट केलं, तर तसं नाही करायचं. कन्सिस्टन्सी सगळीकडे हवी. जरी तुम्हाला जमतंय तर डेली मी तुम्हाला सजेस्ट करेन पोस्ट करा, कारण डेली पोस्ट केलं ना की ते जे प्लॅटफॉर्म्स असतील ना, तुमचा कंटेंट अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करतात. किंवा जर नसेल तुम्हाला जमत, तर अल्टरनेट डेज तुम्ही ट्राय करू शकता. कारण मी सुद्धा यूट्यूबचे व्हिडिओज जे काय असतील तर मी ट्राय करते मोस्टली डेली व्हिडिओज बनवायचा, बट स्टील मला जर जमत नसेल तर मी अल्टरनेट डेज व्हिडिओज बनवते. म्हणजे आज पोस्ट केली, उद्या गॅप घेऊन मग पुन्हा परवा नवीन व्हिडिओ मी पोस्ट करेन. ठीक आहे, तर अशा पद्धतीने अल्टरनेट डेज म्हणजे आठवड्यातून साधारण 3 ते 4 व्हिडिओज तुमच्या फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरती गेले पाहिजेत. तिन्ही प्लॅटफॉर्म्सवरती सेम व्हिडिओ अपलोड केली तरी चालेल, काहीच हरकत नाही. फेसबुकवरती जे व्हिडिओ अपलोड करताय तीच यूट्यूबवरती तुम्हाला अपलोड करायची आहे. त्यामुळे असं काही मेजर त्याच्यामध्ये चेंजेस तुम्हाला करावे लागत नाहीत. कन्सिस्टंटली करा. आणि त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचा पार्ट म्हणजे आता ऑर्गॅनिकली तर तुम्ही तुमचं ॲडव्हर्टिजमेंट करतायच, म्हणजे ऑर्गॅनिकली तुमच्या इन्फॉर्मेशन थ्रू, तुमच्या नॉलेज थ्रू तुम्ही इतरांना अट्रॅक्ट करतायच. बट स्टील याच्यामध्ये तुम्ही पेड ॲडव्हर्टिजमेंट पण करू शकता. म्हणजे इंस्टाग्राम, फेसबुकवरती ना तुमचे ॲड्स रन करू शकता. जसं की फॉर एक्झाम्पल जर तुम्ही स्पोकन इंग्लिशचे क्लासेस घेणार आहे, तर एक सिम्पली तुम्हाला ग्राफिक्स बनवायचा आहे, एक ॲडव्हर्टिजमेंटचा पोस्टर बनवायचा आहे तुमच्या कोर्सशी रिलेटेड, आणि तो सिम्पली तुम्हाला बूस्ट करायचा आहे. ठीक आहे, बूस्ट इन द सेन्स तुम्हाला कॅम्पेन रन करायचं आहे. अगदी 500-600चं बजेट लावून सुद्धा तुम्ही हे कॅम्पेन रन करू शकता. अगदी 500-600चं बजेट लावलं आणि व्यवस्थित लावलं, ज्या व्यक्तीकडून लावून घेत आहे त्यांनी जर व्यवस्थित लावलं, तर ॲटलिस्ट 30 ते 40 एन्क्वायरीज तुम्हाला येऊ शकतात. 600 रुपयाच्या बजेटमध्ये 30 एन्क्वायरीज इझिली तुम्हाला येतात. आणि त्यातले एक साधारण 7-8 इन्क्वायरीज तरी इझिली तुमचे क्लोज होतात इन द सेन्स ते ॲडमिशन घेतात. ठीक आहे, कारण जे लोक इंटरेस्टेड असतात ना स्पोकनशी रिलेटेड, तर त्यांनाच टार्गेट केलं जातं त्या पेड ॲडव्हर्टिजमेंट थ्रू. तर पेड ॲडव्हर्टिजमेंट तुम्ही कुठल्याही डिजिटल मार्केटिंग एजन्सीकडून करून घेऊ शकता. 600-700 पासूनच बजेट लावा, त्याच्यावरती इनिशियल स्टेजला लावू नका. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही क्लासेस चालू करणार आहे 15 तारखेला ना, तर साधारण 1 तारखेपासून तुम्ही ऑनलाईन ॲडव्हर्टिजमेंट चालू करा. म्हणजे तुमच्या क्लासेस चालू होण्याच्या आधी एक 2 ते 3 आठवडे तुम्ही ऑनलाईन ॲडव्हर्टिजमेंट करा. म्हणजे 3 आठवडे सिम्पली तुम्ही 600 असं 3 वेळा तुम्ही बजेट लावू शकताय. आणि इझिली तुम्हाला जो काही डेटा कलेक्ट होत आहे, म्हणजे ॲडव्हर्टिजमेंट चालू केली की तुम्हाला व्हॉट्सॲपवरती इन्क्वायरीज येतात, तर जे काही इन्क्वायरीज येतात ना, तर ती इन्क्वायरी सेव्ह करून ठेवायची, त्यांना सगळी माहिती द्यायची तुमच्या कोर्सबद्दल. एक सेल्स टूल्स तुमचा प्रिपेअर करून ठेवायचा. लास्ट व्हिडिओमध्ये मी सांगितलं सेल्स टूल काय असतं. जर लास्ट व्हिडिओ बघितली नसेल तर ती व्हिडिओ बघा. सेल्स टूल काय असते तर ते सांगितलं आहे. सेल्स टूलमध्ये तुमचा व्हॉट्सॲप मेसेज असेल किंवा फोटो असेल किंवा त्या कोर्सशी रिलेटेड एखादी PDF तुम्ही बनवलेली असेल ना, तर ती सगळी तुम्ही त्या सेल्स टूलमध्ये ॲड करू शकता आणि इझिली ती इतरांपर्यंत पोहोचवू शकता. सो दॅट समोरच्याला तुमच्या कोर्सबद्दल सगळी माहिती जी आहे ती मिळेल. सोबतच तुम्ही त्यांना कॉलिंग ॲक्टिव्हिटी पण करा. खूप महत्त्वाची आहे कॉलिंग ॲक्टिव्हिटी. कॉल केल्यावरती काय होतं, इझिली तुमची इन्फॉर्मेशन जास्तीत जास्त ट्रान्सपरंटली समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवते. त्यामुळे व्हॉट्सॲप आणि कॉल या दोन्ही मेथड्स जे असतील तर त्या फॉलो करा. तर कॉल करताना मी तुम्हाला सजेस्ट करते, एकतर मॉर्निंगला 11 to 1 म्हणजे 11 ते 1 या वेळेत कॉल करा. आणि संध्याकाळी तुम्ही 4 वाजल्यापासून 6-7 वाजेपर्यंत करू शकताय. दुपारी जो आफ्टरनूनचा वेळ असतो मोस्टली, तर त्या वेळेमध्ये कॉल करू नका. कारण त्या वेळेमध्ये जरी बिझनेस ओनर्स असतील, हाऊसवाईफ्स असतील किंवा कधी कधी कॉर्पोरेटची लोकं सुद्धा असतील, तर ते त्यांची रेस्ट
रेस्ट करण्याची वेळ असू शकते. त्यामुळे नक्कीच त्यावेळेमध्ये दुपारच्या वेळेमध्ये कोणाला डिस्टर्ब करू नका. दुपारच्या वेळेमध्ये व्हॉट्सअप ॲक्टिव्हिटी करा आणि मॉर्निंग आणि इव्हिनिंग हा जो वेळ आहे ना, तर तो तुम्ही कॉलिंग ॲक्टिव्हिटीला युटिलाइज करा. अशा पद्धतीने जर मार्केटिंग केली तर तुम्हाला इझिली पहिल्या बॅचला अशी अपेक्षा करू नका की सुरुवातीला तर मी तुम्हाला सांगत असते की माझ्या या बॅचला 100 ॲडमिशन्स झाले, या बॅचला 200 झाले, या बॅचला 250 झाले. लास्ट बॅचला ग्राफिक्सच्या काय SMMच्या मला नाही आठवत आहे, पण कुठल्या तरी बॅचला 250 ॲडमिशन्स झाले, म्हणजे एका बॅचला 250 मुलं होती. ठीक आहे. तर अशा वेळी काय इम्पॉर्टंट आहे की तुम्ही सुरुवात कुठून करताय. तर सुरुवात माझी 250पासून कधीच नाही झाली आणि हे मी तुम्हाला 1000 वेळा सांगितलेलं आहे की मी या स्टेजला अशीच नाही पोचलेले डायरेक्ट. माझी सुरुवात ही 1,500-2,000 हजारापासून झाली आहे आणि आत्ता मी तुमच्यासोबत मोठी अमाऊंट शेअर करते. म्हणजे जे काय माझा प्रवास आहे तर तुम्ही ॲज इट इज रॉ तुमच्यासमोर शेअर केलेलं आहे. असं नाही की मी या फील्डमध्ये आले, अकॅडमी चालू केली आणि लगेचच माझा इन्कम जो आहे तो लाखामध्ये गेला नाही. इनिशियल स्टेजला माझ्याकडे सुद्धा ॲज अ अकॅडमी फक्त 12 स्टुडंट्स होते. 12 स्टुडंट्स म्हणजे 12,000 रुपये. त्यातले सुद्धा 2,000 रुपये आय थिंक नंतर मला दिले, म्हणजे 15 दिवसांनंतर मला दिले त्या जे स्टुडंट्स होते त्यांनी. तर अशी ही सगळी प्रोसेस होती. तर या स्टेजला जाण्यासाठी तुम्हाला कुठून तरी स्टार्टिंग करायला हवी, कुठेतरी मोटिवेशन इन्स्पिरेशन हवं. आणि ऑलमोस्ट आता मोटिवेशन इन्स्पिरेशन स्वतःमधूनच येतं. जे तुम्हाला फायनान्शियल क्रायसिस प्रत्येकाच्या लाईफमध्ये असतात. म्हणजे प्रत्येकाचंच असं असतं की एक जॉब आपण करतोय पण पैसे पुरत नाही आहेत, काहीतरी वेगळं त्याच्यामध्ये पुन्हा केलं पाहिजे. मग आता वेगळं काय करायचं, तितका वेळ पण नसतो. जे लोक कॉर्पोरेटमध्ये काम करतात त्यांच्याकडे अजिबात वेळ नसतो. घरी आल्यानंतर खूप दमून आलेले असतात आणि मग पुन्हा दुसरीकडे एक 4-5 तास काम करायला त्यांच्याकडे तितकी एनर्जी नसते. अशा वेळेला तुम्ही सिम्पली रेकॉर्डेड लेक्चर्स किंवा रेकॉर्डेड कोर्स चालू करा तुमच्या कुठल्याही रिस्पेक्टिव्ह फील्डमधला आणि संध्याकाळच्या वेळेमध्ये किंवा मॉर्निंगच्या वेळेमध्ये जी तुम्हाला पॉसिबल आहे तर त्या वेळेमध्ये ते जे लेक्चर्स असतील तर ते प्ले करा. इनिशियल स्टेजला जास्त अपेक्षा स्वतःकडून ठेवू नका. आता माझे मी तुम्हाला सांगते, मी तुमच्यासोबत शेअर करते, सगळ्याच गोष्टी शेअर करते. जसं की लास्ट मंथमध्ये मी तुम्हाला सांगितलं की माझा जो टोटल ओव्हरऑल इन्कम जो आहे, आता मग त्याच्यामध्ये माझे हे जे टीचर्सचे फीज वगैरे मी त्याच्यामध्ये काही वजा केले नव्हते, बट स्टील ओव्हरऑल जो काही इन्कम होता तर तो 4 लाख होता. 3 लाख कितीतरी समथिंग होता, बरोबर. हा माझा गेल्या महिन्याचा होता. ठीक आहे. म्हणजे एप्रिलचा होता आय थिंक. हां. आणि त्याच्यानंतर आता कोणता महिना आला, आता महिना आला मे महिना. मे महिन्यामध्ये ऑलमोस्ट भरपूर म्हणजे लोक असतात ना तर ती गावी जातात. मग अशा वेळेला इथे क्लास लावत नाहीत ते, कारण गावी जाणार असतात, त्यांना थोडासा ब्रेक हवा असतो आणि त्यामुळे ह्या मे महिन्याच्या पिरियडमध्ये खूप कमी लोक क्लास लावतात जे गावी जात नाहीत किंवा जे कामाला सुट्टी घेत नाहीत. तर अशी लोकं जी असतात ना तर तीच क्लासेस लावतात. बाकी जे निवांत असतात, गावी जाणार असतात तर अजिबात क्लासेस लावत नाहीत, कारण त्या पिरियडमध्ये त्यांना अजिबात डिस्टर्ब नको असतं. त्यामुळे मे महिन्यामध्ये पूर्ण सगळे जे क्लासेस असतील तर त्याचे ॲडमिशन्स कमी होतात. साधारण ग्राफिक्सचे जर तुम्ही ॲडमिशन्स बघितले तर आसपास 30 ते 35 ॲडमिशन्स झालेले आहेत. सोशल मीडियाचे बघितले तर 20-25 झालेले आहेत. यूट्यूबची पण 20-25 झालेले आहेत आणि स्पोकन इंग्लिशचे आता ॲडमिशन्स चालू आहेत. तर ती बॅच आपण 2 जूनला चालू करणार आहोत, सो दॅट सगळे गावावरून इझिली येतात आणि मग व्यवस्थित आपण बॅच जी आहे तर ती चालू करू शकतो. त्यामुळे जर तुम्हाला इंग्लिश शिकायचं असेल, जर तुम्हाला इंग्लिश बोलायचं कॉन्फिडन्स नसेल तर नक्कीच तुम्हाला मी खाली व्हॉट्सअपचा नंबर देते, त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. स्पोकन इंग्लिशची आपली जी बॅच आहे तर ती 2 जूनला म्हणजे 2 जूनला चालू होते आणि अगदी बेस्ट टीचर आहेत तुम्हाला गाईड करण्याला. अगदी इंग्लिशमधूनच सगळे लेक्चर्स होतात. त्यामुळे तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल इंग्लिशचा तर तो सगळा दूर होऊन जाईल किंवा भीती जी आहे तर ती दूर होऊन जाईल. तर सांगण्यामागचा उद्देश इतकाच होता की अप अँड डाऊन्स असतात. म्हणजे गेल्या महिन्यात 4 लाख मिळाले म्हटल्यावरती ह्या महिन्यात पण 4 लाख मिळतीलच नाही. या महिन्यामध्ये मी आता ॲव्हरेजली चेक केलेलं नाही आहे, पण अंदाजे मी तुम्हाला सांगते 60-70 हजार रुपये, म्हणजे प्रत्येक बॅचला 20-25 असे स्टुडंट्स रजिस्टर झालेले आहेत. मग साधारण 60 ते 70 हजार रुपयाच्या आसपास इन्कम जो आहे तो जनरेट झालेला आहे. मग त्याच्यामधून टीचर्सचे पेमेंट पण मला द्यावे लागतात. सगळ्यात पहिला माझं जे काही पेमेंट येतं आहे ना तर ते मी त्यातलं
जे काही टीचर्सचं पेमेंट असते ना तर ते बाजूला काढून ठेवते, कारण त्यांच्यामुळे आपली अकॅडमी चालते आणि तेच आपल्या अकॅडमीमध्ये मेन आहे असं मी तर कन्सिडर करते स्वतःला. त्यामुळे त्यांचं जे काही मानधन असेल तर ते त्यांना देणं, कारण प्रत्येकाची फॅमिली असते, त्यामुळे मी कधीही एकही दिवस कधीही कोणालाही पेमेंटसाठी लेट करत नाही. तर तुमचे भरपूर जणांचे कॉमेंट्स आले होते की आम्हाला पण तुमच्या टीममध्ये ॲड व्हायचं आहे, आम्हाला पण ॲड व्हायचं आहे. तर सध्या तर टीम फुल आहे. मार्केटिंगसाठी व्हर्च्युअल असिस्टंट म्हणून पण आहेत, किंवा प्रत्येक विषयासाठी सेपरेट वेगवेगळ्या टीचर्स जे आहेत तर ते असाईन केलेले आहेत, कारण ह्या पुढच्या 2 महिन्यामध्ये मी थोडीशी बिझी असणार आहे पर्सनल काहीतरी रिझन्समुळे. त्यामुळे इकडे मी अकॅडमीसुद्धा व्यवस्थित सेट राहील किंवा स्मूथली रन होईल माझ्याशिवाय. तर अशा गोष्टी सगळ्या ज्या आहेत तर त्या प्लॅन केलेल्या आहेत. त्यामुळे एक तुम्हाला आयडिया मिळते की कशा पद्धतीने तुम्ही मॅनेजमेंट जी असेल तर ती करू शकता. तर मी जर माझ्याशिवाय माझी अकॅडमी चालू ठेवू शकत असेल तर तुम्हीसुद्धा थोडंसं त्याच्यामध्ये एक्सपिरियन्स आलात ना तर तुम्हीसुद्धा तुमच्याशिवाय तुमची अकॅडमी इझिली चालू शकते. आणि एखादा व्यवसायक तेव्हाच मोठा होतो जेव्हा त्याच्याशिवाय त्याच्या व्यवसायामध्ये सगळे ऑपरेशन स्मूथली चालतात. तर त्याच्याशिवाय म्हणजे त्यानं पूर्णच इग्नोर करावं असं नाही. प्रत्येक बॅचमध्ये, ठीक आहे, ग्राफिक्स, सोशल मीडिया, यूट्यूब आणि स्पोकन इंग्लिश या प्रत्येक बॅचमध्ये मी माझं पर्सनली अटेन्शन देते. कोणाचे काही डाऊट्स असतील किंवा काही प्रॉब्लेम्स असतील तर ते मी कवर करण्याचा प्रयत्न करते. ठीक आहे, माझ्याकडून कवर नाही झालं तर मग जे काय रिस्पेक्टिव्ह टीचर्स असतील त्या बॅचचे तर त्यांना मी त्यांचा जो काही प्रॉब्लेम असेल तर तो मी इन्फॉर्म करते. म्हणजे आपण लक्ष द्यायचं, अटेन्शन द्यायचं. पण जरी आपण तिथे नसलो, फॉर एक्झाम्पल तुम्ही वॅकेशनला गेलात 8 दिवसाच्या, तरी तुमच्या वाचून तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये, तुमच्या व्यवसायामध्ये काही फरक पडणार नाही. अगदी स्मूथली तुमचा सगळा व्यवसाय जो आहे तो चालू असणार आहे. तुम्हाला सोबतच तुमच्या स्टुडंट्सना काहीच प्रॉब्लेम येणार नाही. अशा पद्धतीने जर तुम्ही थोडंसं मॅनेजमेंट केलं ना तर सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी सोप्या होऊन जातात. त्यामुळे थोडासा विचार करा. जरी तुम्ही वर्किंग प्रोफेशनल असाल, हाऊसवाईफ असाल किंवा तुम्ही स्टुडंट जरी असाल तरी, कारण स्टुडंट्स जरी असला ना तरी प्रत्येकाचे पॉकेट मनी किंवा प्रत्येकाच्या अपेक्षा खूप आता सध्या जास्त असतात. आणि सध्या स्टुडंट लाईफ अशी राहिलेली नाही आहे की जी आपण जास्त एन्जॉय करू शकतो. कारण सध्या फॅमिलीच्या रिस्पॉन्सिबिलिटीज, जे फायनान्शियल कंडिशन्स आपण फेस करतोय ते, कारण मी माझ्या स्टुडंट लाईफमध्ये असताना खूप गोष्टी फेस केलेल्या आहेत. त्यामुळे मी माझ्या एक्सपिरियन्सवरून सांगते. मला तर असं वाटायचं की कधीतरी म्हणजे सगळं कॉलेज सगळं बंद करावं आणि काहीतरी काम चालू करावं, काहीतरी इन्कम स्वतःसाठी किंवा फॅमिलीसाठी चालू करावं, आणि जे काय फॅमिलीवरती प्रॉब्लेम्स आलेले आहेत तर ते असे एका झटक्यामध्ये सगळे घालून लावेल तसं वाटायचं. त्यामुळे तुम्ही कुठल्याही फेजमध्ये असाल ना तर तुम्ही एक ऑनलाईन अकॅडमी जी असेल तर ती इझिली चालू करू शकता. फक्त इकडे प्रॉपर प्लॅनिंग, तुमचे लेक्चर्स रेकॉर्डिंग, तुमची बोलण्याची कला जी आहे, स्किल जी आहे तर ती पण चांगली हवी. आता मला एकाचा मेसेज आला होता की मॅडम तुम्ही हे व्हिडिओ करताय, व्हिडिओमध्ये तुम्ही एवढा वेळ बोलताय, क्लास घेताय, क्लासमध्ये तुम्ही तासभर बोलताय, तुम्ही कसं बोलताय, म्हणजे काय प्लॅनिंग करताय, पाठांतर तुम्ही करत नाही किंवा तुम्ही कुठं नोट्स लिहिलेल्या पण दिसत नाहीत, मग तुम्ही कसं बोलताय. तर या ज्या सगळ्या गोष्टी असतात ना तर त्या एक्सपिरियन्समधून येतात. म्हणजे तुम्ही चालू करा. आता माझा काही एक्सपिरियन्स असा सुरुवातीपासून चांगला होताच नाही. सुरुवातीला मी पण लिहून घ्यायचे आणि मग मी बोलायचे. मग ते लेक्चर ना मध्ये व्हिडिओज पॉज करायचे आणि मग मी बोलायचे कट करून. मग ते खूप हेक्टिक व्हायचं. मग हळूहळू जसा एक्सपिरियन्स यायला लागला, त्या गोष्टीबद्दल आपण जास्त एक्सपर्ट होतो ना, तर मग असं कधी होतं. तर बघा माझा 22 मिनटं 19 सेकंडचा व्हिडिओ झाला आहे. तर लिमिट येतं आहे 20 मिनटाचा व्हिडिओ करावा असं माझी मोस्टली हे असते. म्हणजे 20 मिनटापर्यंत लिमिट असते माझं, पण आता तो पुढे गेला आहे, त्याच्यावरती गेला आहे. कारण नॉलेज आहे, त्याच्यामध्ये एक्सपिरियन्स आहे, तर तो जितका जास्त मी तुमच्यासोबत शेअर करेन ना तर तितकं जास्त मलासुद्धा ते बेटर वाटतं की यस, मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून काहीतरी व्हॅल्युएबल कॉन्टेंट देते. आणि अजून एक आज एक मी डिस्क्लेमर तुम्हाला देते. मी जे अशा टाईपचे सेटिंग व्हिडिओज बनवते, म्हणजे मी असं इथं बसते आणि मी जे तुम्हाला काहीतरी सांगते, तर असं जर मी काहीतरी करत असेल ना तर सिम्पली तुम्ही तुमची जी रेग्युलर दैनंदिन जीवनातली जी काही कामं असतील ना तर ती करत माझे व्हिडिओज बघा. अगदी स्पेशली माझा व्हिडिओ असा ठेवून समोर मला बघत तुम्ही व्हिडिओ बघत 20 मिनटं घालवाल तर असं करू नका. खूप प्रेशियस असतात 20-25 मिनटं आपल्या आयुष्यामध्ये. त्यामुळे तुमचं कुठलंही काम तुम्ही करत व्हिडिओ केलात, हे बघितलात ना तर मला खूप आवडेल. कालच मला माझ्या एका स्टुडंटचा मेसेज आला होता, मी स्क्रीनशॉट अटॅच करते. तर त्यांनी सांगितलं होतं, मॅडम मी आज घरामध्ये छान मोदक बनवले आणि मोदक बनवता तुमचा व्हिडिओ बघितला तर मला खूप छान वाटलं. म्हणजे काहीतरी प्रोडक्टिव्ह विचार करायची
मेंटॅलिटी आपल्यामध्ये आलेली आहे आणि काहीतरी आपण त्याच्यामधून शिकतोय. त्यामुळे नक्कीच जर असे सिटिंग व्हिडिओज असतील ना तर बघण्यामध्ये वेळ इन्व्हेस्ट घालवू नका. मोबाईल कुठेतरी ठेवा व्यवस्थित छान अशा ठिकाणी जिथून तुम्हाला आवाज व्यवस्थित माझा येतोय आणि इझिली तुमची कामं जी असतील तर ती करा. आय होप हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह होता. गुगल मीटचा व्हिडिओ मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करते आणि नेक्स्ट वीकमध्ये एक डेडिकेटेड पुन्हा व्हिडिओ मी बनवते की कशा पद्धतीने रेकॉर्डेड लेक्चर्स वगैरे प्ले करायचे ते सगळं मी तुम्हाला आज वाटतं आणि ChatGPTचा पण पार्ट मी त्याच व्हिडिओमध्ये ॲड करते. ओके, व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबतच जी बेल आयकॉन दिसते तर ती पण हिट करा म्हणजे आपला नवीन व्हिडिओ आला की त्याची नोटिफिकेशन जी आहे तर ती लगेचच तुम्हाला मिळून जाईल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय.